बातमी राजकीय वर्तुळातून शिंदे नाईक यांच्यामध्ये झुंपली आहे। गणेश नाईकांच्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदेंनी पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे। एखाद्या शाळेकरता रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। हे भूखंडक बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। हे 3-3, 4-4, 5-5 वेळा माझी झालेली आहेत। त्यांनी दुसऱ्याला माझी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये। आणि आताच निवडणुका झाल्या, या कल्याण लोकसभेमध्ये 100% शिवसेनेचे महापौरां शिवसेनेची सत्ता आहे। तर तुम्ही जे आहे हे मला घाबरायचं काम जे आहे ते या ठिकाणी करू नका। बहुत लोग आए, बहुत लोग चले गए। तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या स्वागत आहे। 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा, तर तुम्हाला कळून जाईल। कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे। वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योग धंदा राहिला नाही। गणेश नाईक आता तरी बाज या, नाहीतर नवी मुंबईत येऊन बाजार उठवला जाईल।